शेतकरी बांधवांनो, शेतीभाती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आता आपण मागे एक व्हिडिओ पाहिला होता, तो लसणाचा होता आणि आता हा जो व्हिडिओ आहे कांद्याचा आहे. आता कांद्याची व्हिडिओ शेतीभाती या चॅनलवर भरपूर आपण टाकलेले आहेत, पण हा व्हिडिओ का टाकतोय त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की मागच्या 15 मे पासून ते दिवाळीपर्यंत 15 मे 2025 पासून जो पाऊस चालू झाला तो दिवाळीपर्यंत पाऊस राहिला आणि हा आहे पावसाळी कांदा. पावसाळी कांदा जवळपास 3 महिने नर्सरीच्या ह्याच्यामध्ये राहिला आणि त्याच्यानंतर सुद्धा ह्या पद्धतीने कांदा आलेला आहे. म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय. त्याचे कारण काय आहे ते आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव गौसे आझम राजेसाब मुल्ला. अच्छा. साकोळ साकोळ तालुका शिराळपाट जिल्हा लातूर. लातूर. हे जे तुम्ही घातलं होतं हं. ते किती दिवस रोप ह्याच्यामध्ये होतं, मडीमध्ये होतं? हे रोप होतं तकरीबन नाही तर एक 3 महिन्याच्या आसपास होतं. 3 महिने रोप म्हणजे तिथंच तिथंच जागेवरच होतं. जागेवर सर. तेवढा पाऊस झाला, त्या पावसामुळे काही म्हणजे हे झालेलं नाही. त्या पावसामुळे लेट झालं लावण्यामुळे. लावायला लेट झाला. हा, लावायला लेट झाला. हा. पण लेट झाला म्हणून असा काही परिणाम झाला की बाबा तुम्ही जूनच्या एंडिंगला हा टाकलेला होता. हा हा जूनच्या एंडिंगला टाकलेला होता. आता जानेवारी 17 तारीख आहे मित्रांनो. तर जून पासून म्हणजे किती महिने आपण अंदाज लावू शकतो? हा लावून किती दिवस झालेला आहे आता? हे लावून 2 महिने 10 दिवस झाला. 2 महिने 10 दिवस झाला. आणि एवढ्या चांगल्या छान मुळ आल्यात. हे काय म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही कांदा लावला होता. गेल्या वर्षी कांदा तुम्ही किती केला होता? गेल्या वर्षी 30 गुंठे केलेलं होतं. 30 गुंठे कांदा केला होता. 30 गुंठ्यामध्ये काय उत्पन्न काढलं होतं आपण? 160 कट्टे निघाले. 160 कट्टे म्हणजे जवळपास मित्रांनो 8 ते 10 टनाच्या जवळपास त्यांनी कांदा 30 गुंठ्यामध्ये काढला होता. आणि तो कांदा हैदराबादच्या मार्केटमध्ये हायेस्ट रेट मध्ये गेला होता. यावर्षी सुद्धा त्यांनी यावर्षी किती आपलं रान किती आहे? 2 एकर. 2 एकर यावर्षी रान त्यांनी केलेलं आहे. ह्या पद्धतीने कांदा आहे. काय नियोजन केलं होतं याचं? काय नियोजन ह्याचे काय आपलं लावून केलेलं मडी टाईप ही हा. मडी टाईप केल्या. मग नंतर त्याला लावून झाल्यानंतर एक हे घेतले खत घेतले. खात घेतले. हा. हा. खातामध्ये काय काय घेतलं तुम्ही? कीट घेतली ती किट, मायक्रो न्यूट्रनची किट त्यांनी घेतलेली आहे. सुपर दाणेदार घातलं होतं. सुपर दाणेदार. पोटॅश वगैरे काय घेतलं होतं? पोटॅश होता. पोटॅश, सुपर दाणेदार आणि मायक्रो न्यूट्रनचं असं म्हणजे हे करून त्यांनी घेतलेलं आहे. फवारण्या किती झाल्यात आतापर्यंत? फवारणी एकच झाली. फवारणी एकच फवारणी एकच आतापर्यंत झालेली आहे. हे सगळं मार्गदर्शन तुम्ही कुणाकडून घेता? ही गायत्री सीड्स. गायत्री सीड्स साकोळे यांच्याकडून साकोळे मार्गदर्शन. यांच्याकडून. म्हणजे मित्रांनो आपल्याकडूनच ते मार्गदर्शन जातं. आपण गायत्री सीड्स आणि पेस्टिसाइडचे प्रोप्रायटर म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. गेल्या वर्षी त्यांनी चांगला कांदा काढलेला आहे. त्यांचं अभिनंदन करण्यासारखं आहे. एकच फवारणी आणि एक खताचा डोस देऊन आज ह्या परिस्थितीमध्ये कांदा आहे. जो कांदा 3 महिने